हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक नवीन चॅप्टर चालू करणार आहोत ज्याचं नाव आहे ॲनिमल किंगडम. हा चॅप्टर 11th NCERTच्या बायोलॉजी बुकमधून आहे आणि जर या चॅप्टरचं वेटेज बघितलं नीट एक्झामिनेशनसाठी तर 3 ते 4 क्वेश्चन आपण ह्या चॅप्टरमधून एक्सपेक्ट करतो. तर ॲनिमल किंगडम काय आहे? सो ॲनिमल किंगडममध्ये जर बघितलं, वेन वी लुक अराउंड वी विल फाइंड डिफरंट फॉर्म्स अँड स्ट्रक्चर्स ऑफ ॲनिमल. And if you see the number, over million species of animals are described till now. जर आपण ॲनिमल्स बघितले तर ॲनिमल्सचे आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर्स आणि वेगवेगळे फॉर्म्स बघायला मिळतात. तर ॲनिमल्समध्ये आपल्याला वेगवेगळे फॉर्म्स आणि वेगवेगळे स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. जर आपण त्यांचा नंबर बघितला तर NCERTमध्ये ओव्हर million of species of animals are described till now असं म्हटलेलं आहे. म्हणजेच बघा, आपण आपल्या सभोवती बघितलं, सभोवती जर आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला वेगवेगळे टाईप्सचे ॲनिमल बघायला मिळतात. फॉर्म्स म्हणजे काय? टाईप्स आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय? तर एकाच ॲनिमलच्या टाईपमध्ये तुम्हाला वेगवेगळे स्ट्रक्चर, फॉर एक्झाम्पल एक जीनस बघा, त्या जीनसमध्ये वेगवेगळ्या स्पीसीस आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या ॲनिमलचे वेगवेगळे स्ट्रक्चर बघायला मिळतात. ह्युमनचं एक वेगळं स्ट्रक्चर आहे, कॅटचं एक वेगळं स्ट्रक्चर आहे, डॉगचं एक वेगळं स्ट्रक्चर आहे. म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये पण डायव्हर्सिटी बघायला मिळते आणि फॉर्म्स टाईप्समध्ये पण तुम्हाला डायव्हर्सिटी बघायला मिळते. ओके, आणि जवळपास मिलियन्स ऑफ स्पीसीस म्हणलेलं आहे. म्हणजे मिलियन्सच्या जास्त स्पेसीस ॲनिमलच्या प्लॅनेट अर्थवरती आहेत. तर इथं गरज कशाची आहे? सो देर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन टू स्टडी दीज ॲनिमल्स ॲट अ टाईम. जर आपल्याला हे ॲनिमल्स एका वेळेला स्टडी करायचे असतील तर ते पॉसिबल तेव्हाच होतं जेव्हा आपण त्याचं क्लासिफिकेशन करणार आहे. आणि जेव्हा आपण क्लासिफिकेशन करणार आहे तर क्लासिफिकेशनमध्ये आपण काय करतो? सो क्लासिफिकेशन इज अ प्रोसेस इन विच एनिथिंग ग्रुप्ड इनटू कन्व्हिनियंट कॅटेगरी. क्लासिफिकेशन म्हणजे काय आहे? कोणत्याही गोष्टीचं आपण वर्गीकरण एखाद्या स्पेसिफिक ग्रुपमध्ये किंवा कॅटेगरीमध्ये करतो, ज्याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो. सो क्लासिफिकेशनची मदत कशासाठी होते बघा, तर आपण जर क्लासिफिकेशन बघितलं, क्लासिफिकेशन, सो क्लासिफिकेशन इज अ प्रोसेस इन विच एनिथिंग ग्रुप्ड इनटू कन्व्हिनियंट कॅटेगरी ऑन द बेसिस ऑफ सिमिलरिटीज अँड डिससिमिलरिटीज. तर क्लासिफिकेशन कशासाठी हेल्प करतं? क्लासिफिकेशन हेल्प्स इन assigning systematic position to newly described species. तर कोणत्याही नवीन डिस्क्राईब केलेल्या स्पेसीसला आपल्याला जर एखाद्या ग्रुपमध्ये कन्व्हिनियंटली टाकायचं असेल, असाइन करायचं असेल त्या स्पेसीसला एखादा ग्रुप, तर क्लासिफिकेशन हेल्प करतं. ओके, तर ॲनिमल किंगडममध्ये बरेच ॲनिमल्स तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्स वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये दिसतील. तर त्यांचं आपण क्लासिफिकेशन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये करतो आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केल्यामुळे आपल्याला ते स्टडी करणं इझी होतं. नेक्स्ट आपण याच्यामध्ये ॲनिमल किंगडममध्ये ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन कोणत्या कोणत्या बेसिसवरती केलं जातं याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो याच्यावरती एक क्वेश्चन पडू शकतो, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन यूज्ड फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. तर वेगवेगळे बेसिस यूज केले जातात ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये, ज्याच्यासाठी पहिलं दिलेलं आहे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर हे बेसिस का वापरले जातात बघा, लक्षात ठेवा. जर आपण ॲनिमल किंगडममध्ये बघितलं, सो वी विल फाइंड डिफरंट स्ट्रक्चर अँड डिफरंट फॉर्म्स. जर आपल्याला ॲनिमलमध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर्स दिसत असतील, वेगवेगळे फॉर्म्स दिसत असतील, त्यांच्यामध्ये काही फंडामेंटल सिमिलरिटीज बघायला मिळतात. फंडामेंटल सिमिलरिटीज ज्या सगळ्या ॲनिमलमध्ये कॉमन आहेत. सो देर आर सम कॉमन फंडामेंटल सिमिलरिटीज वी विल फाइंड इन ॲनिमल किंगडम इवन दो दे शोज डिफरंट स्ट्रक्चर अँड डिफरंट फॉर्म्स. जरी आपल्याला त्यांच्यामध्ये डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्स दिसत असतील तरी पण आपल्याला त्यांच्यामध्ये काही सिमिलरिटीज बघायला मिळतात आणि त्या सिमिलरिटीजचा आपण यूज
क्लासिफिकेशनसाठी करतो. सिमिलरिटीजचा यूज क्लासिफिकेशनसाठी किंवा त्याच सिमिलरिटीज आपण ॲज अ बेसिस म्हणून वापरतो ॲनिमलचे क्लासिफिकेशन करण्यासाठी. तर बघा असे कोणते कोणते बेसिस आहेत जे आपण क्लासिफिकेशनसाठी वापरतो. ज्याच्यामध्ये पहिला आहे द फर्स्ट वन इज अ लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सो व्हॉट इज मीन बाय लेवल ऑफ ऑर्गनायझेशन? तर बघा ॲनिमल किंगडममध्ये सगळे ॲनिमल्स हे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत. सो इन ॲनिमल किंगडम ऑल ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर बट दे डू नॉट शो अ सेम लेवल ऑफ सेल्युलर ऑर्गनायझेशन. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सेल्युलर ऑर्गनायझेशन सेम प्रकारचं नाही आहे. तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे जे आपण बघतो लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये. जसे की काही ॲनिमल्समध्ये जर बघितलं तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे सेल्युलर. काही ऑर्गॅनिझममध्ये बघितलं तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे टिश्यू. काही ऑर्गॅनिझममध्ये बघितलं तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे ऑर्गन लेवल. आणि काही ऑर्गॅनिझममध्ये बघितलं तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम. तर वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं ज्याच्या बेसिसवरती आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन हे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये करतो. सेकंड बेसिस आहे सिमेट्री. तर बॉडीची सिमेट्री हे पण एक खूप इम्पॉर्टंट बेसिस आहे ॲनिमलच्या क्लासिफिकेशनसाठी. तर हे जे सगळे आहेत सिमेट्री असेल किंवा ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन असेल किंवा सीलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी असेल, सीलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी असेल किंवा सेगमेंटेशन असेल किंवा नोटोकॉड असेल, तर हे सगळे 6 बेसिस आपण ॲनिमलच्या क्लासिफिकेशनसाठी यूज करतो. बेसिस म्हणजे काय बघा, पहिल्यांदा एकदा लक्ष द्या. बेसिस म्हणजे ज्याच्या आधारावरती आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन करतो त्याला आपण म्हणतो बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण बघणार आहे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन जसं मी तुम्हाला सांगितलं, काही ऑर्गॅनिझममध्ये तुम्हाला सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळेल, काही ऑर्गॅनिझममध्ये तुम्हाला टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळेल, काही ऑर्गॅनिझममध्ये ऑर्गन आणि लास्ट काही ऑर्गॅनिझममध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. आता सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय? जर आपण ॲनिमल किंगडममध्ये सगळे ॲनिमल बघितले तर ऑल ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर. ऑल ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर म्हणलेलं आहे. मल्टीसेल्युलर सगळेच ॲनिमल मल्टीसेल्युलर आहेत. बट दे डू नॉट एक्झिबिट same type of cellular arrangement. त्यांच्यामध्ये सेल्युलर अरेंजमेंट काही नाही आहे, सेम नाही आहे. तर त्यांच्यामध्ये वेगवेगळी सेल्युलर अरेंजमेंट आहे. तर काहींमध्ये बघितलं तर तुम्हाला सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळेल. तर फायलम पोरिफेरामध्ये पोरिफेरा, तर हा फर्स्ट फायलम आहे किंगडम ॲनिमालियाचा. तर पोरिफेरामध्ये जर बघितलं तर तुम्हाला सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. म्हणजेच काय, सेल्स आर लूजली ॲग्रिगेट. सेल्स आर लूजली ॲग्रिगेट. तर सेल्स जे आहेत ते लूजली ॲग्रिगेट झालेले असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स असतील, ज्या एकत्र येतील, ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फर्म अटॅचमेंट नसणार आहे. इट इज जस्ट ॲग्रिगेशन ऑफ सेल्स एकत्र आलेत पण त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फर्म कॉन्टॅक्ट नाही आहे. तर अशा प्रकारच्या आपण ऑर्गनायझेशनला सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला म्हणतो किंवा सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतो. तर सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला सम सॉर्ट ऑफ लेवल ऑफ डिव्हिजन बघायला मिळतं. So in cellular level, cells shows different activities. ज्याला आपण काय म्हणतो, लेबर ऑफ डिव्हिजन म्हणतो. ज्याला आपण काय म्हणणार आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लेबर ऑफ डिव्हिजन. तर लेबर ऑफ डिव्हिजन काय आहे? So labor of division, it is a phenomenon in which
The activities of cells are distributed among different cells, or we can say वेगवेगळ्या सेल्स वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करणार आहेत. तर लेबर ऑफ डिव्हिजन म्हणजे इथं मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला कामाचं विभाजन झालेलं असतं. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ ऍक्टिव्हिटीज, डिस्ट्रीब्युशन ऑफ activities among different cells, तर हे खूप महत्त्वाचं तुम्हाला पोरीफेरामध्ये सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळणार आहे. त्यांच्यामध्ये सम सॉर्ट ऑफ फ्लेवर ऑफ डिव्हिजन असतं. त्यानंतर जर तुम्ही हायर फायलामध्ये गेला, जसं की पुढचा फायला आहे सिलेंट्रेटा, किंवा ज्याला आपण दुसरं नाव आहे ज्याला आपण म्हणतो निडारिया. कोणता फायला म्हणतो? निडारिया. आणि तिसरा फायला आहे ज्याला आपण म्हणतो टिनोफोरा. तर टिनोफोरामध्ये तुम्हाला टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. तर टिश्यू काय आहे? टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग सेम काइंड ऑफ फंक्शन. सो टिश्यू कशापासून बनलेला असतो? एका सेलच्या ग्रुपपासून ज्या सेलचं फंक्शन सिमिलर आहे. बघा लक्षात ठेवा, कोणताही ॲनिमल घ्या तुम्हाला, ॲनिमलमध्ये मॅक्सिमम 4च प्रकारचे टिश्यू बघायला मिळतात. एक असतो एपिथेलियल टिश्यू, दुसरा असतो कनेक्टिव्ह टिश्यू, तिसरा असतो मस्क्युलर टिश्यू आणि चौथा असतो न्यूरल टिश्यू. तर 4 प्रकारचे टिश्यू बघायला मिळतात. तर जेव्हा एकसारखं काम करणारे सेल्स एकत्र येतात, वेन same activity having cells comes together, aggregate together, so there is a formation of one structure called as a tissue. मग तिथे एक स्ट्रक्चर तयार होतं ज्याला आपण म्हणतो टिश्यू. ओके, तर टिश्यू काय आहे? टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सेम काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी. तर टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन तुम्हाला बघायला मिळतं सिलेंट्रेटामध्ये आणि टिनोफोरामध्ये. आणि ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितलं तर थोडंसं हायर लेवलला जाणार आहे आपण, तर प्लॅटीहेल्मिन्थिसमध्ये बघितलं तर ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं कोणामध्ये? प्लॅटीहेल्मिन्थिस, ज्यांना आपण कॉमनली फ्लॅटवर्म म्हणतो. काय म्हणतो? फ्लॅटवर्म. तर ऑर्गन काय आहे? सो वेन डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू कम्स टुगेदर, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑर्गन टेक्स प्लेस. वेगवेगळे टिश्यू, मसल टिश्यू, एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, न्यूरल टिश्यू एकत्र येतात आणि ऑर्गन तयार होतात. जसं की आपल्या बॉडीमध्ये लिव्हर ऑर्गन आहे, किडनी ऑर्गन आहे, स्प्लीन ऑर्गन आहे. तर हे वेगवेगळे ऑर्गन आहेत आणि हे वेगवेगळे ऑर्गन दीज आर स्पेशलाइज्ड टू कॅरी आउट पर्टिक्युलर फंक्शन. सो ऑर्गन्स जे आहेत ते तुम्हाला ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन प्लॅटीहेल्मिन्थिसमध्ये बघायला मिळतं. आणि जर तुम्ही ऑर्गन्सचं फंक्शन बघितला, ऑर्गन्स स्पेशलाइज्ड टू कॅरी आउट पर्टिक्युलर फंक्शन. आता कोणतंही फंक्शन, फॉर एक्झाम्पल किडनीचं फंक्शन बघितलं तर काय आहे? एक्सक्रीशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट किंवा ऑस्मोरेग्युलेशन. स्प्लीनचं काम बघितलं तर स्प्लीन इज इन्वॉल्ड इन इम्युनिटी. जर तुम्ही लिव्हरचं काम बघितलं तर लिव्हर प्ले डझन्स ऑफ फंक्शन. वेगवेगळे फंक्शन आहेत, मेटाबॉलिक फंक्शन आहे, डिटॉक्सिफिकेशन आहे, त्यानंतर प्रोडक्शन ऑफ कोलेस्ट्रॉल आहे, प्रोडक्शन इट आहे, बरेच फंक्शन्स तुम्ही लिव्हरचे बघायला मिळतात आपल्याला. सो लिव्हर इज ॲन इम्पॉर्टंट ऑर्गन इन आवर बॉडी. तर वेगवेगळ्या ऑर्गनचे वेगवेगळे पर्टिक्युलर फंक्शन्स असतात. सो ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं तुम्हाला प्लॅटीहेल्मिन्थिसमध्ये. आणि त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही हायर फायलामध्ये बघितलं फ्रॉम प्लॅटीहेल्मिन्थिस, बघा परत एकदा आपण प्लॅटीहेल्मिन्थिसला इथं मेन्शन करणार आहे. सो ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज प्रेझेंट इन प्लॅटीहेल्मिन्थिस टू कॉर्डेटा. तर बघा प्लॅटीहेल्मिन्थिस आहे, ॲस्कहेल्मिन्थिस आहे, ॲनिलिडा आहे, आर्थ्रोपोडा आहे, मोलुस्का आहे, इकायनोडर्माटा आहे, हेमिकॉर्डेटा आहे आणि फायनलचा फायला जो आहे तो कॉर्डेटा आहे. तर या सगळ्या फायलामध्ये तुम्हाला बघायला मिळतं ऑर्गन सिस्टीम ऑफ ऑर्गनायझेशन. आता ऑर्गन सिस्टीम ऑफ ऑर्गनायझेशन काय आहे? सो वेन डिफरंट ऑर्गन्स कम्स टुगेदर, आपण जर ऑर्गन सिस्टीमची एक्झाम्पल्स बघितली तर ऑर्गन सिस्टीमचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम, नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर वेगवेगळे आपल्याला सिस्टीम बघायला मिळतात आपल्या बॉडीमध्ये.
तर ह्या वेगवेगळ्या सिस्टीम आपण ऑर्गन सिस्टीममध्ये कन्सिडर करतो. सो वेन डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन्स कम्स टुगेदर अँड these organs carrying out different we can say particular function, वेगवेगळे ऑर्गन पर्टिक्युलर फंक्शन करतात. वेगवेगळे ऑर्गन पर्टिक्युलर फंक्शन करतात आणि ते एकत्र येतात तेव्हा जे फंक्शन होतं त्याला आपण म्हणतो फिजिओलॉजिकल फंक्शन. सो ऑर्गन सिस्टीम कॅरीज आउट फिजियोलॉजिकल फंक्शन. आता फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बघितलं तर तुम्हाला माहिती आहे ॲलिमेंटरी कॅनल येतं, लिव्हर येतं, पॅनक्रियाज येतं, गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात, इंटेस्टिनल ग्लँड्स असतात. हे वेगवेगळे स्ट्रक्चर्स एकत्र येतात, ऑर्गन्स एकत्र येतात आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम बनते. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचं फिजिओलॉजिकल फंक्शन आहे डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बघितलं तर गोनॅड्स आहेत, ॲसेसरी डक्ट्स आहेत, ॲसेसरी ग्लँड्स आहेत, ते एकत्र येतात आणि फिजिओलॉजिकल फंक्शन होतं रिप्रोडक्शन. सो रिप्रोडक्शन इज अ फिजिओलॉजिकल फंक्शन. तर बघा लक्षात ठेवा ऑर्गन सिस्टीम आहेत त्या फिजिओलॉजिकल फंक्शनसाठी बनलेल्या असतात, ऑर्गन्स असतात ते पर्टिक्युलर फंक्शनसाठी बनलेले असतात. टिश्यूमध्ये बघितलं तर वेगवेगळ्या टिश्यूचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, जसं की इपिथेलियल टिश्यूचं दे फॉर्म्स कवरिंग ऑफ द बॉडी सरफेसेस एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल सरफेसेस. कनेक्टिव्ह टिश्यूचं जर बघितलं तर कनेक्टिव्ह टिश्यू कनेक्ट्स द डिफरंट स्ट्रक्चर्स इन आवर बॉडी. फॉर एक्झाम्पल ब्लड बघितला, बोन बघितला किंवा ॲडिपोज टिश्यू बघितला तर हे वेगवेगळे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. तर लक्षात ठेवा ॲनिमल किंगडममध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये जरी ॲनिमल आपल्याला मल्टीसेलर बघायला मिळत असतील सगळेच्या सगळे ॲनिमल्स, पण त्यांच्यामध्ये एकसारखं सेल्युलर अरेंजमेंट नाही आहे. तर त्यांच्यामध्ये तुम्हाला काहींमध्ये सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं, काहींमध्ये टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं, काहींमध्ये ऑर्गन लेवल ऑफ आणि शेवटी काहींमध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे पोरिफेरामध्ये आहे, टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे सिलेंट्रेटा आणि टिलोफोरामध्ये आहे, ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे प्लॅटीहेल्मिन्थिसमध्ये आहे आणि ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन प्लॅटीहेल्मिन्थिसपासून तुम्हाला कॉर्डेटपर्यंत बघायला मिळतं. तर इम्पॉर्टंट काय ह्याच्यामध्ये तर प्लॅटीहेल्मिन्थिस हा जो ग्रुप आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पण बघायला मिळतं आणि ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग फायला शोज बोथ ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर आन्सर असलं पाहिजे तुमचा प्लॅटीहेल्मिन्थिस. ओके. तर नेक्स्ट जर बघितलं तुम्ही बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, तिसरं बेसिस ऑफ क्लासिफिकेशन बघितलं, सॉरी दुसरं बेसिस ऑफ क्लासिफिकेशन बघितलं तर ते आहे सिमेट्री. तर सिमेट्री काय आहे किंवा एखादा ऑर्गॅनिझम आपण सिमेट्रीच्या बेसिसवरती कशा प्रकारे क्लासिफाय करू शकतो. तर सगळ्यात पहिला जर तुम्ही ऑर्गॅनिझमची बॉडी किंवा ऑर्गॅनिझम बघितला तर तो दोन प्रकारचा असू शकतो. काही ऑर्गॅनिझमची बॉडी तुम्हाला असिमेट्रिकल बघायला मिळते, काही ऑर्गॅनिझमची बॉडी तुम्हाला सिमेट्रिकल बघायला मिळते. सिमेट्री म्हणजे काय, त्याच्या बॉडीचा जो काय शेप किंवा बाहेरून जे दिसणारं स्ट्रक्चर आहे ते सिमेट्रिकल आहे का नाही, त्याच्यामध्ये काही समानता आहेत का नाहीत बघतो आपण, चेक करतो. तर सम ॲनिमल्स आर असिमेट्रिकल मीन्स वॉट देअर बॉडी इज नॉट डिवायडेड इंटू टू इक्वल हाफ्स. असिमेट्रिकल बॉडी म्हणजेच काय, द बॉडी do not divide into two equal halves. जी बॉडी दोन इक्वल हाफ मध्ये डिवाइड होणार नाहीये through any plane which is passes through central axis of the body. म्हणजे कोणताही प्लेन त्या बॉडीच्या सेंट्रल ॲक्सिस मधून पास होते तर तो प्लेन त्या बॉडीचं डिव्हिजन दोन इक्वल पार्ट मध्ये करणार नाही. तर अशा प्रकारच्या बॉडीला आपण म्हणणार आहे असिमेट्रिकल बॉडी. आणि काही ॲनिमल मध्ये तुम्हाला सिमेट्रिकल बॉडी बघायला मिळते. सिमेट्री जी आहे ती वेगवेगळ्या टाइप मध्ये डिवाइड केली जाते. तर सगळ्यात पहिला आहे रेडियल सिमेट्री. व्हॉट इज रेडियल सिमेट्री? So the body or animal
divided into two equal halves through any plane which passes through central axis of the body. Any plane which passes through central axis of the body. अशी बॉडी ज्या बॉडीच्या सेंट्रल ॲक्सिस मधून कोणताही प्लेन डिवाइड झाल्यानंतर त्या बॉडीचे जर दोन इक्वल हाफ होत असतील तर त्याला आपण म्हणणार आहे रॅडियल सिमेट्री. तर रॅडियल सिमेट्रीसाठी आपण एक्झाम्पल बघतो कोणाचं रॅडियल सिमेट्रीमध्ये. तर हा आहे हायड्रा हा सिलेंड्रेटाचा मेंबर आहे. तर बघा ह्या पर्टिक्युलर डायग्राममध्ये वेगवेगळे प्लेन जर तुम्ही ड्रॉ केले, फॉर एक्झाम्पल हा प्लेन आहे जो बॉडीच्या सेंट्रल ॲक्सिसमधून जातोय, हा प्लेन आहे जो बॉडीच्या सेंट्रल ॲक्सिसमधून पास होतोय असा तिरका, हा प्लेन आहे जो बॉडीच्या सेंट्रल ॲक्सिसमधून असा तिरका पास होतोय. तर कोणताही प्लेन बॉडीचे दोन इक्वल पार्ट, फॉर एक्झाम्पल इकडे 50%, इकडे जर बघितलं तर इकडे 50% पार्ट आणि इकडे जर बघितलं तर इकडे 50% पार्ट काय झालेला आहे, इक्वली डिवाइड झालेला आहे. ह्या प्लेनमधून ही तसंच होणार आहे, इकडे 50% इकडे 50%, ह्या प्लेनमधून पण इकडे 50% इकडे 50%. तर कोणताही प्लेन जो बॉडीच्या ह्या सेंट्रल ॲक्सिसमधून जातोय, हा आहे सेंट्रल ॲक्सिस, तर आपण अशा बॉडीला आपण म्हणतो रॅडियल सिमेट्रिकल बॉडी. रॅडियल सिमेट्रिकल बॉडी. ओके. तर रॅडियल सिमेट्री जर बघितली तर तुम्हाला दोन फायलममध्ये बघायला मिळते रॅडियल सिमेट्री. सो रॅडियल सिमेट्रीचे जर एक्झाम्पल्स बघितले तर तुम्हाला सिलेंट्रेटा, टिनोफोरा आणि इकायनोडर्माटाचे ॲडल्टमध्ये तुम्हाला ही बॉडी सिमेट्री पाहायला मिळते. ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. सो सिलेंट्रेटा, टिनोफोरा अँड अडल्ट्स ऑफ इकायनोडर्माटा शोज रॅडियल सिमेट्री. नेक्स्ट सेकंड सिमेट्री आहे बायलॅटरल सिमेट्री. सो व्हॉट इज मीन बाय बायलॅटरल सिमेट्री? सो द बॉडी ऑर ॲनिमल्स डिवायडेड इंटू टू इक्वल हाफ थ्रू ओनली वन प्लेन. तर आपण हे पूर्ण ॲज इट इज कॉपी पेस्ट करणार आहे. काय म्हणते बघा मी, द बॉडी ऑर ॲनिमल डिवायडेड इंटू टू इक्वल हाफ थ्रू, आता इथं मी एनी प्लेन लिहिलेला आहे, इथं मी फक्त एनी प्लेनच्या ऐवजी, इथं एनी प्लेन आहे, ह्या एनी प्लेनच्या ऐवजी फक्त म्हणणार आहे थ्रू ओनली वन प्लेन which is passes through central axis of the body. इथं मी ओनली वन प्लेन म्हणलेलं आहे, इथं मी ओनली वन प्लेन म्हणलेलं, इथं एनी प्लेन म्हणलेलं आहे. तर फक्त एकच वर्ड इथं एकच वर्ड बदललेला आहे, इथं एनी प्लेन म्हणलेलं आहे, इथं वन प्लेन म्हणलेलं आहे. ओके. सो बायलॅटरल सिमेट्री कोणामध्ये आपल्याला बघायला मिळते? जर बायलॅटरल सिमेट्री बघितली तर तुम्ही प्लॅटीहेल्मिंथिस पासून पुढचे सगळे फायला कोऑर्डिनेटापर्यंतचे, प्लॅटीहेल्मिंथिस असेल, ॲस्कहेल्मिंथिस असेल, ॲनिलिडा असेल, आर्थ्रोपोडा अँड सो ऑन अप टू कॉर्डेटा, दे शोज बायलॅटरल सिमेट्री. तर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला बॉडीच्या सेंट्रलला एकच प्लेन बघायला मिळतो. सो दिस इज द सिंगल प्लेन विच इज पासेस थ्रू द सेंट्रल ॲक्सिस. दिस इज द सिंगल प्लेन विच इज पासेस थ्रू सेंट्रल ॲक्सिस विच डिवाइड्स द बॉडी इंटू टू इक्वल हाफ. एकच प्लेन आहे जे बॉडीचे दोन इक्वल पार्ट करतोय. जर आपण प्लेन हा इकडून ड्रॉ केला तर असा बॉडीचे इक्वल पार्ट होणार नाही आहेत, इकडून ड्रॉ केला तर बॉडीचे इक्वल पार्ट होणार नाही आहेत. फक्त एकाच प्लेनमधून, हा आहे ओनली वन प्लेन, जो बॉडीच्या सेंट्रल ॲक्सिसमधून पास होतोय. हा क्रॅब आहे. तुम्ही बटरफ्लाय बघितला किंवा इवन ह्युमन बॉडी जरी बघितला, माझ्या बॉडीच्या इथून सेंट्रल ॲक्सिसमधून जर प्लेन ड्रॉ केला तर दोन लॅटरल साईडला एकसारखे भाग होणार आहेत, दोन इक्वल पार्ट होणार आहेत, ज्याला आपण म्हणतो कोणती सिमेट्री? बायलॅटरल सिमेट्री. सो द बायलॅटरल सिमेट्री इन विच the body or animal divided into two equal halves through only one plane which is passes through central axis of the body. आणि लास्टची सिमेट्री आहे बायरेडियल सिमेट्री. तर बायरेडियल सिमेट्री असा पार्ट तुमच्या एनसीईआरटी मध्ये दिलेला नाहीये, बायरेडियल सिमेट्री. सो बायरेडियल सिमेट्री म्हणजेच काय? दोज ॲनिमल शोज, लक्षात ठेवा, बायलॅटरल सिमेट्री जी आहे त्याचे आपण एक्झाम्पल इथे लिहिणार आहे फ्रॉम प्लॅटीहेल्मिंथिस टू कॉर्डेटा. ओके. तर
तर प्लॅटीहेल्मिंथिस पासून कॉर्डेटापर्यंतचे सगळे फायलम जे आहेत ते तुम्हाला बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी दाखवतील. आणि बायरेडियल सिमेट्री मीन्स व्हॉट? दोज ॲनिमल्स आर रॅडियल सिमेट्रिकल. ज्यांच्यामध्ये तुम्हाला रॅडियल सिमेट्री बघायला मिळते त्यांच्यामध्ये तुम्हाला बायलॅटरल सिमेट्री बघायला मिळेल. सो बायरेडियलमध्ये दोन वर्ड आहेत. एक आहे बाय, सो विच स्टँड्स फॉर बायलॅटरल, आणि दुसरा आहे रॅडियल विच स्टँड्स फॉर रॅडियल इटसेल्फ. तर बाय म्हणजे बायलॅटरल आहे, रॅडियल म्हणजे रॅडियल आहे. तर बघा ह्याच्यामध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितला तर हा आहे स्पेसिफिक हायड्रा. हायड्रामध्ये तुम्हाला मल्टिपल प्लेन जे सेंट्रल ॲक्सिस मधून जात आहेत इथं दिसत आहेत. हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे. तर हे वेगवेगळे जे प्लेन बॉडीच्या सेंट्रल ॲक्सिस मधून जात आहेत तर ते त्या बॉडीला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करता येतच. पण आपण हे दोन प्लेन तिरके आहेत ते काढून टाकले. हा एकच प्लेन आहे. तर ह्या प्लेनमधून बॉडीचे दोन इक्वल पार्ट होतील. बायरेडियल आहे. हा मधला प्लेन सोडला, हा तिरका प्लेन पकडला तर ह्याच्यामधून पण दोन पार्ट होत आहेत. म्हणजेच काय, ज्या ॲनिमलमध्ये तुम्हाला रॅडियल सिमेट्री बघायला मिळते तर त्या ॲनिमलमध्ये तुम्ही बायलॅटरल सिमेट्री आहे असं पण सांगू शकता. तर ही स्पेसिफिक डायग्रॅम आहे रॅडियल सिमेट्रीसाठी जी NCERTमध्ये दिलेली आहे. आणि ही दुसरी क्रॅबची डायग्रॅम ज्याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री दिलेली आहे जी तुम्हाला NCERTमध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट आहे बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. तिसरं बेसिस ऑफ क्लासिफिकेशन डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन. आता हे पण बेसिस जे आहे ते ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी वापरलं जातं. आता डिप्लो आणि ट्रिप्लो आणि ब्लास्टिकचं मिनिंग काय होतं? डिप्लो आणि ट्रिप्लो नंबर इंडिकेट करतात. ब्लास्टिक हा जो वर्ड आहे तो जर्मिनल लेअरसाठी आहे. जेव्हा कोणताही ॲनिमल डेव्हलप होत असतो तेव्हा डेव्हलपमेंटच्या वेळेला काही जर्म लेअर्स तयार होतात. सेल्सच्या लेअर्स असतात ह्या, ज्या सेल्सपासून वेगवेगळे टिश्यूज किंवा वेगवेगळे ऑर्गन्स तयार होतील. तर जर्म लेअर्स जर बघितल्या तर वेगवेगळ्या आहेत. एक्टोडर्म आहे, एंडोडर्म आहे, मिसोडर्म आहे. तर बघा काही ॲनिमल्समध्ये तुम्हाला ह्यातल्या दोनच जर्म लेअर्स बघायला मिळतील आणि काही ॲनिमल्समध्ये ह्यातल्या तिन्ही जर्म लेअर्स बघायला मिळतील. तर डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशनमध्ये बघितलं तर तुम्ही जे ॲनिमल दोन जर्म लेअर्स पासून डेव्हलप होतात. सो व्हॉट इज मीन बाय डिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन? डिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन काय आहे? So those animals developed from developed from two germinal layers or two germ layers. आता दोन जर्म लेअर्स कोणते असतात त्यांच्यामध्ये? एक असतं एक्टोडर्म आणि दुसरं असतं एंडोडर्म. तर यांच्यामध्ये दोन जर्म लेअर कोणते असतात? एक असते एक्टोडर्म आणि दुसरी असते एंडोडर्म. आणि इन बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म याच्यामध्ये जर बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये ही जी येलो कलरची लेअर दिसते विच इज अन अनडिफरन्शिएटेड लेअर ऑफ सेल. तर ही काय आहे? अनडिफरन्शिएटेड सेल लेअर आहे ज्याला आपण म्हणणार आहे मीझोग्लिया. काय म्हणणार आहे? मीझोग्लिया. ह्याच्यामध्ये दिलेलं आहे मीझोग्लिया, इथं दिलेलं आहे मीझोग्लिया. सो दिस इज अन अनडिफरन्शिएटेड सेल्युलर लेअर. ही अनडिफरन्शिएटेड आहे जी एक्टोडर्मच्या आणि एंडोडर्मच्या मध्ये आहे ज्याला आपण मीझोग्लिया म्हणतो. तर डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझममध्ये तुम्हाला एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये अनडिफरन्शिएटेड सेल्युलर लेअर बघायला मिळते. तर लक्षात ठेवा इन बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म अनडिफरन्शिएटेड. लक्षात ठेवा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनमध्ये अनडिफरन्शिएटेडच्या ऐवजी डिफरन्शिएटेड येऊ शकतं. अनडिफरन्शिएटेड सेल्युलर लेअर आहे ज्याला आपण म्हणणार आहे मीझोग्लिया. तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इन डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम एक्टोडर्म अँड एंडोडर्म, इन बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म विच लेअर इज प्रेझेंट? तर कोणती लेअर प्रेझेंट आहे? मीझोग्लियाची. तर जे ॲनिमल्स दोन जर्म लेअर्स पासून त्यांच्या एम्ब्रोनिक लेवलला जेव्हा दोन जर्म लेअर्स असतील तर अशा ॲनिमल्सला आपण म्हणतो डिप्लोब्लास्टिक. आणि ट्रिप्लोब्लास्टिकचं मिनिंग काय होतं? दोज ॲनिमल्स developed from three germinal layers.
3 जर्म लेयर्स आहेत. तर 3 जर्म लेयर कोणत्या? ह्याच्यामध्ये बघा, ही सगळ्यात बाहेरची जी आहे ही वाली, तर ही वाली आहे एक्टोडर्म. त्यानंतर मध्ये आहे मीसोडर्म आणि त्यानंतर सगळ्यात आत आहे ही आहे एंडोडर्म. तर 3 जर्मिनल लेयर आहेत. तर ही जी मधली लेयर दिसते तुम्हाला, तर ही आहे मेसोडर्मची लेयर. तर ज्या ॲनिमल्सच्या डेव्हलपमेंटच्या वेळेला 3 जर्म लेयर असणार आहेत एम्ब्रियोनिक लेवलला, एक्टोडर्म, मेसोडर्म अँड एंडोडर्म, तर अशा ॲनिमल्सला आपण म्हणतो ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल, किंवा अशा ऑर्गनायझेशनला आपण म्हणतो ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन. तर बघा, डिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन जर बघितलं डिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन, तर पहिले जे 3 फायला आहेत, लक्षात ठेवा, पहिले जे 3 फायला आहेत कोणते कोणते? पोरीफेरा. तुमच्या बुकमध्ये पोरीफेरा डिप्लोब्लास्टिक आहे असं दिलेलं नाही आहे, ओके, पण काही रेफरन्स बुकमध्ये बघितलं तर पोरीफेरन्स डिप्लोब्लास्टिक सांगितलेले आहेत. सो पोरीफेरा सिलेंड्रेटा अँड टिनोफोरा, पोरीफेरा टू टिनोफोरा ॲनिमल्स आर डिप्लोब्लास्टिक. आणि जर तुम्ही प्लॅटीहेल्मिन्थिस पासून बघितले तर फ्रॉम प्लॅटीहेल्मिन्थिस ऑनवर्ड अप टू कॉर्डेटा, प्लॅटीहेल्मिन्थिस पासून कॉर्डेटापर्यंतचे जे ॲनिमल बघितले तर ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन दाखवतात. तर ॲनिमलचं क्लासिफिकेशन हे डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशनवरती पण केलं जातं, कारण काही ॲनिमल्स डिप्लोब्लास्टिक आहेत, काही ॲनिमल्स ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. नेक्स्ट बेसिस ऑफ क्लासिफिकेशन आपण बघणार आहे सेकंड व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.